हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. त्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात ना मी देवपूजापासूनच करत आहे आता इथं काहीतरी, कारण की आज काहीतरी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर यामुळं कुठंतरी म्हणजे देवपूजा करून चांगला मस्त असा गणपती बाप्पांचा आशीर्वाद वगैरे घेतला छान असा. तर छान अशी देवपूजा वगैरे केली ती, मस्त असं फुलं वगैरे पण वाहिले होते. तर किती छान मस्त असं गणपती बाप्पाची मूर्ती दिसते ना बघा. तर आज काहीतरी आमच्या लग्नाला 4 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. म्हणजेच आज आमच्या लग्नाला ना 4 वर्ष कंप्लीट झाले आहेत. आणि ही जी मी फ्रेम तुम्हाला दाखवत आहे ना, तर ही काहीतरी मी फौजींना आता म्हणजे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणून त्यांना दिली होती. तर ते आता जागा म्हणजे असं ठेवायला समोर अशी हॉलमध्ये करावं लागेल. तर सध्या पुरतं ती समोर ठेवलेली आहे आणि ती ना मी ऑनलाईनच बोलवली होती. फक्त आपले जे फोटोज वगैरे जे ॲड करायचे आहेत ना त्या फ्रेममध्ये ते त्यांना पाठवावं लागतात. तर खूपच मस्त आणि एकदम कमी प्राईजमध्ये किती छान आली आहे ना मस्त अशी. तर खूपच छान लुक येतो त्याने काहीतरी. तर जुन्या फ्रेमपेक्षा ना अशा काहीतरी नवीन पद्धतीची फ्रेम छान वाटते एकदम. आणि त्याच्यावर हॅपी ॲनिव्हर्सरी नाव पण टाकलेलं होतं. तर तेच काहीतरी तुम्हाला जर म्हणजे कोणाला पण असं काहीतरी पुन्हा एकदा करून घ्यायचं असेल ना, म्हणजे ॲनिव्हर्सरी असो नाही तर बड्डेचं असो, गिफ्ट देणं असो नाही तर आपलं म्हणजे घरात जरी लावण्याची असली तरी पण ती छानच आहे. तर त्याची लिंक ना मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तुम्हीसुद्धा कुणाला पण देऊ शकतात. खूपच छान मस्त अशी आहे आणि कमी प्राईजमध्ये आहे सगळ्यात मेन म्हणजे. तर आज आहे ना भरपूर असा पाऊस वगैरे थोडाफार सकाळपासूनच चालूच होता. तर तेच काहीतरी चाललं होतं, म्हटलं आज ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच म्हणजे पाऊस येतोय. आता नेमकं आमचं काय प्लॅन फ्लॉप होतो का काय माहीत करायचं ॲनिव्हर्सरी. पण संध्याकाळ पण येत ना संपूर्ण असा पाऊस थांबून गेलता छानपैकी. आणि आज काहीतरी सोमवार पण होता, ॲनिव्हर्सरी पण होती. म्हटलं चला आज किती छान दिवशी अशी म्हणजे ॲनिव्हर्सरीचं पण म्हणजे आली आहे आमची आज काहीतरी. तर म्हटलं चला आज महादेवाच्या मंदिरात पण जाऊन येऊया आणि त्याचबरोबर राधाकृष्णाचं पण मोठं मंदिर आहे ना, तर तिथं पण जाऊन येऊया. तर यामुळंच काहीतरी आज आम्ही मंदिरात आलो होतो सगळेजण मिळून. तर छोटीफार आम्ही थोडक्यात पूजा वगैरे केली छान मस्त अशी. पहिल्यांदा ना आरूच्या पप्पांनी आरूनी मस्त अशी महादेवाला बेलपत्र वगैरे वाहिले आणि छान अशी पूजा करायचं काम चाललं होतं त्यांच्या दोघांचं. तर इथं काहीतरी म्हणजे आज ॲनिव्हर्सरी आहे त्याचं तर सेलिब्रेशन होणारच आहे संध्याकाळी थोडक्यात असं. पण त्याच्या अगोदर म्हटलं आज चला देवाचं पण दर्शन करून येऊया, कारण की म्हणजे किती जरी म्हटलं ना तरी पण असा स्पेशल असा टाईम काढून जायला कधीच म्हणजे जाता येत नाही. माणूस म्हणतं म्हणजे आज जाईन उद्या जाईन जवळ जरी मंदिर असलं तरी पण. तर यामुळं ना म्हणजे मी आज काहीतरी ध्यान करून आलेली होते इथं. तर आता इथं म्हणजे महादेवाच्या मंदिरात पाया वगैरे पडून घेतला आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि आज काहीतरी सोमवार पण होता ना, यामुळं कुठंतरी छानच झालं आलेलं मंदिरात. तर आता इथं मग महादेवाच्या मंदिरात झालं आणि त्याच्या शेजारी म्हणजे राधाकृष्णाचं ना भरपूर असं मोठं मंदिर आहे. तर ते काहीतरी तिथं पण आलो, म्हटलं चला इथून पण दर्शन घेऊनच जाऊया आल्यासरशी. तर पाहू शकतात किती मस्त असं मंदिर सगळं काही म्हणजे आपल्या पुजारीने मस्त असं सजवून ठेवलं होतं. तर ते काहीतरी म्हणजे इथं स्पेशल असं मंदिराच्या कामासाठीच असतात की संपूर्ण असं पूजेचं कामकाज त्याचबरोबर म्हणजे सजावट वगैरे सगळं काही तेच बघत असतात. तर संपूर्ण असं मंदिर त्याचबरोबर राधाकृष्णाची मूर्ती छान असं त्यांनी सजावट करून ठेवलेली होती छान अशी. तर मस्त असं सगळं आरती वगैरे तर ती सकाळीच होती, पण आपलं म्हटलं पाया पडून तर येऊया निदान. तर छान असं थोडंफार मी फुलं वगैरे घरून आणले होते आणि प्रसाद पण आणला होता छोडक्यात असं साखर आणि शेंगदाण्याचा. तर तेच काहीतरी पाया वगैरे पडलो, हळद कुंकू वगैरे वाहिलं, देवाला फूल वगैरे वाहिले आणि हे काहीतरी आमचं सगळं आवरलं. आणि मध्येच आमच्या आरू मॅडमला ना तिने काहीतरी आता म्हणजे वटपौर्णिमाचा जो सण होता त्या दिवशी तिने पाहिलं होतं असं हळदी कुंकू लावताना एकमेकींना बायकांना. तर तिला पण ते अचानकच लक्षात आलं ना, तर ह्यामुळं ती काहीतरी मला हळदी कुंकू लावत होती आणि मला म्हणत होती तू पण मला लाव आणि मी पण तुला लावते. ही काहीतरी बळजबरी होती तिची दोघांची पण.
तर चला आता म्हणजे मंदिरात गेले सरशीना म्हणजे देवाची देवपूजा झाली, दर्शनं पण झालं आणि इथं सोबत ना आमच्या मायलेकींचा हळदी कुंकूचा कार्यक्रमसुद्धा झाला होता. तर छान असे एकाच वेळी म्हणजे 4-4 वेळा कुंकू लावायचं काम चाललं होतं तिचं मस्त असं. तर त्याचबरोबर सगळ्यात मेन म्हणजे ती साखर आणि प्रसादासाठी येतच ती मंदिरात सकाळ संध्याकाळ. तर तो काहीतरी तिने एन्जॉय केला मस्त असं, साखर वगैरे खाऊन घेतली छान अशी प्रसादाच्या बहाण्याने. आणि मी घरी आले काहीतरी आणि आज आहे ना सायंकाळी सेलिब्रेशन होतं. तर मी कुठंतरी आमच्या पुष्पा दीदीच्या मागं लागू तर तिच्याकडून कुठंतरी आज फायनली तिने माझे आयब्रो बनवले होते. तर आपल्या इकडं म्हणजे मनच आहे ना की म्हणजे जवळचं असलं ना खूपच लेट होतं आणि लांबचे लवकर येतात. तर तेच काहीतरी बाहेर जर पार्लर असतं तर मी कवच करून आले असते, पण ही जवळ असून सुद्धा म्हणजे मला लेट झालं करायला, कारण की असाच तो आळस असतो थोडाफार. तर त्यामध्येच तर तिने काहीतरी फायनली माझ्या आयब्रो अँड सेलिब्रेशनच्या अगोदर छान असे बनवून दिले ते आणि खूपच छान आयब्रो बनवते ती, यामुळं बाहेर जाण्याचं पण मन होत नाही करायला. तर तिने मस्त असे आयब्रो बनवून दिले. निवांत आम्ही दोघींनी छान दुपारी असे आयब्रो बनवले आणि ती गेल्यानंतर मग हे ना खूपच जास्त म्हणजे असे दाट आयब्रो येतं माझे आणि एकदम दाट असे वाढलेले होते ना, तर त्यामुळे खूपच जास्त आग होत होती. तर यामुळं मस्त अशी पतंजलीची ॲलोवेरा जेल वगैरे लावून घेतली छान अशी. तर यामुळं कुठंतरी थंड वाटत होते, नाहीतर खूपच म्हणजे एकदम दाट आयब्रो आहेत माझे. तर त्यामुळं काहीतरी फायनली आता आयब्रो वगैरे झालते आणि ह्या दुपारचं म्हणजे आमचं चाललं होतं मॉलमध्ये जायची तयारी, म्हणजे थोडंफार बाहेर शॉपिंगसाठी जायचं होतं. तर त्याच्यासाठी तिथं तयारी चाललेली होती. आता आमची रेडी वगैरे झालतो आम्ही थोडक्यात असं. आणि आज संपूर्ण दिवसभर इतकी घाई चालली होती, नुसता प्रवासच चालू होता सारखा ये जा आणि त्याचबरोबर म्हणजे सारखं हॉटेलमध्ये जाणं किंवा इकडं बाहेर जाणं असा भरपूर गोष्टी. तर यामुळं आता कुठंतरी पुन्हा निघलं होतो आणि हा काहीतरी टेडी म्हणजे आमच्या आरू मॅडमनी काल फौजींच्या मागं लागून नवीन असा टेडी आणला आहे आता छान असा. तर तिला तो खूपच जास्त आवडतो ना, तर त्याला छान असं तिने खुर्चीवर बसून ठेवलं होतं एकदम शाण्या माणसासारखं आणि एकदम छोट्या बाळासारखं त्याच्यासोबत ती बोलत राहते आणि सोबतच घेऊन फिरत राहते एकदम. तर इथं काहीतरी फायनली आता कुठं जायचं म्हटलं ना असं काहीतरी आरू मॅडम इतक्या एक्सायटेड असताना की बस. आणि इथं मी आहे ना थोडक्यात असं छोटंसं असं हेल्मेट घालून घेतलं होतं जोपर्यंत आम्ही इथं गेट क्रॉस नाही करत ना तोपर्यंत, कारण की हेल्मेटशिवाय ना बाहेर असं पासून म्हणजे गेटच्या बाहेर आम्हाला जाऊन देतच नाही, तर प्रत्येकाला ते अलाउड असे. तर यामुळं ते घातलं आणि हे काहीतरी बाहेर आलं पुन्हा काढून ठेवलं मी. आणि छान असं आज वातावरण पण खूपच छान झालेलं होतं एकदम, म्हणजे असं ढगाळ झालेलं होतं, पाऊस पण नव्हता आला पण एकदम थंड असं वातावरण होतं. तर त्याचाच काहीतरी आनंद घेत मग मस्त असं. तर आम्ही फायनली आता ATM मध्ये जाणार होतो, मग तिथून काहीतरी पैसे वगैरे काढून मग कुठंतरी शॉपिंगला जायचं, कारण की पैसे काढल्याशिवाय तर मग काही वेळेलाच नाही. मग शॉपिंगला तर जायचं म्हटलं, पैसे काढले मस्त असे आणि मग कुठंतरी म्हणजे शॉपिंगला गेलो आम्ही. शॉपिंगला खरं तर जायचं नाही, म्हणजे एवढं काही विशेष आणायचं नव्हतं, फक्त ड्रेस एक म्हणजे जो मला ॲनिव्हर्सरीला रात्री घालायचा आहे ना तो काहीतरी मला फिटिंगला म्हणजे योग्य असा बसला नाही आहे, खूप जास्त असा म्हणजे मोठा झाला आहे. तर तोच काहीतरी एक्सचेंज करून आणण्यासाठी आम्ही चाललो होतो. तर इथे ATMमध्ये पैसे वगैरे काढून घ्यायचं चाललं होतं काम आणि आरू मॅडमचं ना तिच्या पप्पाला नोटा मोजून द्यायचं काम चाललं होतं एक एक करता, कारण की तिच्या पप्पाला जसं म्हणजे येत नाही समजतं असं ती छान अशी मोजून देत होती त्यांना. तर छान असे पटापटा मोजून दिले सगळं काही आणि आम्ही ड्रेस पण एक्सचेंज केला आणि घरी पण आलोत आता. आणि हा काहीतरी आपला म्हणजे सेलिब्रेशनच्या अगोदरचा व्हिडिओ आहे जाण्या अगोदर. तर इथे आहे ना मी ना स्ट्रेटनिंग मशीन ऑनलाईनच घेतली होती मिशोवरतीच आणि खूपच छान आणि एकदम कमी प्राईजमध्ये भेटली होती मला ती. आणि एवढं जास्त मी आता म्हणजे दाट असे केस कधी स्ट्रेट वगैरे कधी करतच नाही आणि म्हणजे कधीमध्ये असं कुठेतरी पार्टी असली तर कधीतरी करते. आणि चक्क मी जेव्हापासून ती मशीन घेतली ना तेव्हापासून आता कुठेतरी फर्स्ट असा त्याचा वापर मी केला हा इथं. तर तो काहीतरी म्हटलं आज करूया, कारण की गाडीवरती जायचं म्हटलं की भरपूर केसांचा सगळा गोंता होतो ओढून. तर यामुळे थोडेफार केस मस्त असे स्ट्रेट करून घेतले छान असे. त्यामध्ये मी पण केले आणि फौजीने पण थोडीफार मदत करू लागले, यामुळं ते होऊन गेले. तर फर्स्ट टाईम मी केस स्ट्रेट केले तसे घरी, कारण की इतर वेळी मी काही करत नव्हते. तर आता केस वगैरे स्ट्रेट करून घेतले आणि म्हटलं आता चला फायनली मेकअपला लागूया. मेकअप काय एवढा जास्त माझा म्हणजे हेवी असा नसतो, सिम्पल असाच करते मी.
आज आहे ना ॲनिव्हर्सरीची पार्टी ना आम्ही काहीतरी बाहेरच सेलिब्रेट करणार होतो. घरी तसं चाललं होतं प्लॅनिंग की करायची ॲनिव्हर्सरी मोठी, पण त्याचमध्ये ना थोडं आरूची तब्येत पण म्हणजे थोडीफार अशी खराब आहे, तर यामुळं म्हटलं की जाऊ द्या. आणि लहान लेकरं असले ना म्हणजे तर असं वाटतं बाहेरच सेलिब्रेशन केलेलं बरं, थोडक्यात असं छोटंसं, कारण की म्हणजे आपली किरकिर पण नाही होत लेकरांची आणि म्हणजे घरातलं पण काम म्हणजे बऱ्यापैकी आवरायला थोडंफार म्हणजे सोपं पडतं ना, तर यामुळं आता बाहेर जायचं होतं ना. आज मी साडी वगैरे काही घालणार नव्हते, तर थोडाफार फॅशनेबल ड्रेस घालणार होते मी आज. आणि तो काहीतरी ना म्हणजे मी आज फर्स्ट टाईम घालते लग्न झाल्यापासून आत्ता पहिल्यांदा, तर त्यामुळं मी खूपच जास्त एक्सायटेड होते ते घालण्यासाठी. तर तेच काहीतरी त्याच्यासाठी सिम्पल असा मेकअप केला होता. फक्त आपल्या लॅक्मेचं फाउंडेशन लावून घेतलं, खूपच छान आणि प्रत्येक स्किन टाईपला म्हणजे सुटेबल आहे ते आणि सहजपणे ब्लेंड होतं. हाताने सुद्धा देखील मी ब्लेंड केले, पाहू शकतात तुम्ही, तरीसुद्धा एकदम छान असं ब्लेंड झालं. आणि ते काहीतरी लावून घेतलं फाउंडेशन. त्यानंतर छान असं लॅक्मेचं कॉम्पॅक्ट वर्क पण लावून घेतलं. कॉम्पॅक्टसुद्धा अगदी मस्त आहे आणि फाउंडेशन न लावता पण ना कॉम्पॅक्ट खूप छान लुक देतो. पण आज काहीतरी पार्टी असल्यामुळं मी लावलं होतं ते, तर कॉम्पॅक्ट लावलं, फाउंडेशन लावलं, या दोनच गोष्टी लावल्या होत्या बास. आणि लास्टला ना टिकली वगैरे लावून घेतली मस्त अशी. आणि हे काहीतरी आहे ना मी आय शॅडो लावत होते, तर आय शॅडो लावताना म्हणजे मला हे काहीतरी पूर्ण मेकअपमधलं तेच आवडतं काहीतरी काम, कारण की छान असं म्हणजे त्याने लूक एकदम वेगळा वाटतो. आणि आज ॲनिव्हर्सरीची पार्टी म्हटल्यावर थोडंफार लावून घेतला मस्त असा. आणि इथं फौजींची नारू मॅडमची पण मस्त अशी मध्ये नटण्याची घाई चालली होती दोघांची पण, तर त्यांनी काहीतरी आवरून घेतलं छान असं. मग मी पण आवरलं छान, माझं निवांत असं काम चाललं होतं आपलं म्हणजे हळूहळू करता छान असं. तर इथं मी ड्रेसवर मॅचिंग अशी टिकली लावली, तर हे संपूर्ण मेकअपमधलं माझं फेवरेट असं काम आहे ते लावायचं. तर छान असं मस्त असं आवरून घेतलं. बाकीचं म्हणजे लिपस्टिक वगैरे नंतर लावणार होते आणि इयरिंग वगैरे मग नंतर लक्षात आलं की आवरलं नाही, इयरिंग तर राहिल्यात घालायच्या, नाही तर मी तशीच गेले असते. तर छान असे इयरिंग वगैरे घालून घेतल्या आणि पार्टी वेअरच इयरिंग घातली होती मस्त अशी, तर खूपच छान दिसत होती. अगदी 2 ते 3 प्रोडक्टमध्येच बघा किती छान आणि मस्त असा पार्टीवेअर लुक मी क्रिएट केला आहे. तर चला आता म्हणजे मी फायनली हा ड्रेस काहीतरी आज घालणार होते, तर छोटंसं असं ट्रान्झॅक्शन घेतलं व्हिडिओमध्ये आणि फायनली मी आता तयार झाली आहे मस्त अशी. तर छान असा लुक मस्त असं वाटत होता ना, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला आता फायनली म्हणजे आम्ही सगळे काही रेडी झालोत आणि आता इथं आलो होतो. पण पहिल्यांदा सगळ्यात अगोदर हॉटेलमध्ये जायच्या अगोदर ना इथं केक घ्यायचं काम चाललं होतं. तर मस्त असे एवढे सारे केक बघून ना मन माझं पाकळत होतं आता कोणतं घ्यावं. पण माझं फेवरेट असा फ्लेवरचा आम्ही काहीतरी केक घेतला तिथं. आणि आमच्या आरू मॅडमची मध्ये तिथंच घाई चालली होती, हे ते काहीतरी करायची नखरे, तर तिचं काम चाललं होतं ते. आणि तोपर्यंत मी मस्त असा व्हिडिओ पण घेतला शॉर्ट असा. तर छान असा केक वगैरे घेतला. आणि आजचं सेलिब्रेशन ना आम्ही 2 अशा मस्त असे कपल मिळून करणार होतो आमच्या ॲनिव्हर्सरीचं. ते म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे पुष्पा दीदी आणि मी काहीतरी, तर तिचे हजबंड आणि आम्ही काहीतरी मिळून मस्त असं हॉटेलमध्ये आलो आणि आपलं छान असं छोटंसं असं सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. तर यामुळे इथं छोटासा असा केक आणला होता, तर त्याची एक्साइटमेंट ना आरूला काही राहतच नव्हती. तर फायनली तिने काहीतरी खोलूनच राहिली. आणि ते आम्ही केक काटण्याच्या अगोदर ना म्हणजे आरूचीच एक्साइटमेंट जास्त होती ती केक कापण्याची. तर मस्त असं फ्लेवरचा केक आम्ही घेऊन आलो, माझा फेवरेट असा. आणि आता फायनली आमचं काहीतरी सेलिब्रेशन सुरूच होणार होतं. आणि प्रत्येक ॲनिव्हर्सरीला म्हणजे फौजी अशी सोबत असते ना, असं नसतंच, तर कुठंतरी आहेत ते सोबत. आता मस्त अशी पोस्टिंग पण आहे छान अशी, तर यामुळे छान असं सेलिब्रेशन पण केलं थोडक्यात असं. आणि ते पण आरूसोबत असल्यामुळे एकदम मस्त असं झालं. आणि आमच्या दोघांच्या अगोदर ना तिची बघा एक्साइटमेंट केक कट करण्याची, किती मस्त असा आनंद होतोय तिला. थांब बाबा, आता काठी आपण खाऊ ना, थोड़ा खिला दे, खा खाऊ खाऊ भैया को खिला. बहुत बढ़िया. अब भैया इसको निकाला दीदी. हाँ
तर थोडक्यातच आणि छोटंसं आमचं काहीतरी ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन होतं. आणि इथे सगळ्यांना आम्ही आरो मॅडमचे असे छोटेसे नखरे बघून काहीतरी वेगळे अशा हसण्याचं काम चाललं होतं सगळ्यांचंच. तर ती असल्यामुळं ना खूप असं पार्टीमध्ये मस्त असं एन्जॉय झालं सगळ्यांचं. आणि एकटं पार्टी करण्यापेक्षा ना मस्त असं कोणीतरी सोबत असलं तर छान अशी मजा पण येते आणि म्हणजे छान असं वाटतं. तर यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं सेलिब्रेट केलं इथं. आणि मस्त असा डिनर प्लॅन पण झाला होता आमचा. मग डिनर पण केला, पहिल्यांदा केक कटिंग केलं, ते सगळं झालं सेलिब्रेशन. आणि मग फायनली आम्ही डिनर करायला बसलो होतो. तर छान असा डिनर झाला आमचा सगळ्यांचा मिळून. आणि आता घरी जाण्यासाठी निघलो तर खूपच उशीर झाला होता जाण्यासाठी. तर यामुळं चाललो होतं आता लवकरच. तर आजचा व्लॉग असाच होता आमचा ॲनिव्हर्सरी स्पेशल असा. आणि कसा वाटला सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ, कारण की डेली रुटीनमध्ये माझे असे स्पेशल असे व्लॉग कायम येत असतात. तर चलो आता फायनली आम्हाला 11:30 असे वाजले होते घरी येण्यासाठी. तर खूपच उशीर झाला होता. आरो मॅडम आल्याबरोबर मस्त असं झोपून घेतलं त्यांनी लवकरच. तर चलो आजचा ब्लॉग इथंच थांबवते. तोपर्यंत बाय बाय.